महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा पराभव। निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज। अजितदादांच्या दमदाटी प्रकरणी मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा। फडणवीसांनी मागवला जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल। कुर्डूच्या सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल। विरोधकांना राख झाल्याचं वाटलं तेव्हा फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर शरसंधान। स्वकीयांनीच फडणवीसांना अडचणीत आणलं। विरोधकांचा खोचक टोला। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी छगन भुजबळांचा एल्गार। मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। जीआरवर विचार न केल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा। राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा। राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीत समावेशाची त्रयस्थांशी चर्चा कशाला? मनसेचा काँग्रेसला सवाल। उद्धव ठाकरेंचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा कृपाल तुमानेंचा दावा। तर दिवाळी धमाका करण्याचे उदय सामंतांचे संकेत। नशीब फुटलेले पक्ष काय फोडणार? राऊतांचा पलटवार। गोकुळ दूध संघाची सभा आणि राड्याची परंपरा सुरू। आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील अभूतपूर्व गोंधळ। सत्ताधारी गटानं बोलू न दिल्याचा विरोधी गटाचा आरोप। विसर्जनाचा वाद निर्माण करणाऱ्या नाखवांना लालबागचा राजा गणेश मंडळ कोर्टात खेचणार। नाखवा हिरालाल वाडकरांनी खोटी माहिती दिल्याचा मंडळाचा आरोप। नेपाळमध्ये अराजकतेचा कळस। माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबांना रस्त्यावर पळून पळून मारहाण। काठमांडूमध्ये प्रचंड जाळपोळ। काठमांडूचे विद्यमान महापौर बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान। सूत्रांची माहिती, रॅपर ते राजकारणी असा राजकीय प्रवास। बालेन शहा नेपाळमधील तरुणाईचे रोल मॉडेल। आणि भारताशेजारील राष्ट्र अशांत। 2022 मध्ये श्रीलंकेत तख्तापालट। 2024 ला बांगलादेशात उठाव। 2025 मध्ये नेपाळमध्ये जेन्झी क्रांती।